मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। जे या ठिकाणी चंद्रकांत सराफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं आज संपूर्ण देशभरामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र आपल्या जेवढ्या पण ब्रँचेस आहेत त्या सर्व ब्रँचेस मध्ये आज आर्म फोर्स फ्लॅग डे आपण सेलिब्रेट करत आहोत आणि सर्व ब्रँचेस मध्ये आपण ज्या आर्मी ऑफिसर्स आहेत त्या सर्व आर्मी ऑफिसर्स यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं आजचा हा डे सेलिब्रेशन सुवर्णपेढीमध्ये देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये सुवर्णपेढीमध्ये हा डे सेलिब्रेशन करणारी पहिली सुवर्णपेढी आहे आपली चंद्रकांत सराफ ही सुवर्णपेढी आहे। चंद्रकांत सराफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन आदरणीय किशोर कुमारजी शहा सर, तसेच संचालिका सौ नेहा भाभी मॅडम, तसेच मॅनेजिंग डायरेक्टर सम्यकजी शहा सर, तसेच हडपसर ब्रँच मॅनेजर नवनाथ गिरे सर, या सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व मेजर ऑफिसर्स, सुभेदार, कॅप्टन या सर्वांचं मी कंपनीच्या वतीनं सर स्वागत करतो। आगतम स्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सर्वांनी सुरुवात करा। मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे वंदे। नवीन 200 वर्षपूर्ती झाल्यामुळे नवीन स्कीम योजना आपण लॉन्च केलेली आहे, त्याचे इनोव्हेशन आपल्या सर्वांच्या हस्ते आहे। वाटचाल 200 वर्षाच्या प्रवासाची संधी मिळवा अधिक संपन्नतेची, 100% सूट हिरे व सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवरती या योजनेचा फायदा आपण घ्यावा। ही स्कीम योजना आहे 5,000 पासून पुढे आपण स्टार्ट करतो। त्याच्यामध्ये 10 महिने आपण हप्ते भरायचे आहेत। 22 कॅरेटच्या रेटनुसार आपलं वजन जमा होईल, जेवढं पण वजन जमा होईल तेवढ्या वजनाचा कोणताही दागिना आपण परचेस करायचा आहे। मेकिंग पूर्ण ऑफ, पूरी मेकिंग ऑफ इसमें है। एक ग्रुप फोटो।
कॅप्टन सुभेदार आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. त्यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी एनसीसी ऑफिसर दिनेश देवकर सर यांना विनंती करतो त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. ब्रँच मॅनेजर गिरीश सर यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान शाल सिंपल एक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान आपण करावा. तो बॅग पोच करतो. काय चाललंय काय त्यानंतर विनंती करतो कॅप्टन विष्णू यमगर सर यांचा सन्मान या ठिकाणी गिरीश सर यांनी करावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर सुभेदार रणवीर साहेब यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. नागोलपिंगे सरांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर प्राध्यापक सुरेश बोसके सर यांचे सन्मान या ठिकाणी होतोय. सरांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. हा मोठा मोठा यानंतर विनंती करतो लेफ्टनंट कर्नल या ठिकाणी राजवीर सर त्यांनी सन्मान स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर सुभेदार राजेंद्र प्रसाद सर त्यांचा सन्मान करा. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर नायब सुभेदार बोगचे सर यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर हवालदार झोपे विठ्ठल सर यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. यानंतर सुभेदार मेजर सतीशजी बोंडगे सर यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकार करा. सतीश सरांचा सन्मान या ठिकाणी माने सरांना करावा मी विनंती करतो. सरांचा सन्मान होतो. धन्यवाद.
यानंतर नायब सुभेदार ND साळुंके सर यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकार करावा. सिद्धू सर यांना विनंती आहे त्यांचा सन्मान आपण करावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर नायब सुभेदार विष्णू पाटील सर यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. सिद्धू सरांना विनंती आपण सन्मान करावा. शिक्षक टीचर ऐक ना, अरे ऐक ना, विनायक हस्तेकर म्हणतात, विनायक हस्तेकर म्हणतात. खूप खूप धन्यवाद. यानंतर सुभेदार दिनकरजी पाटील सर यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. विनायक सरांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर विनंती करतो कॅप्टन भारत गडते सर, त्यांचा सन्मान या ठिकाणी गणी सरांना विनंती आहे आपण त्यांनी करावं. खूप खूप धन्यवाद. यानंतर हवालदार इनामदार सर यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. गणेश सरांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा. विशेष माहिती देतात तुम्ही गणेश सांग. खूप खूप धन्यवाद. विशेष माहिती द्या मॅडम यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. आहेत का विनंती आपण सन्मान स्वीकार करावा. आपल्याला 10 हप्ते इन्स्टॉलमेंट पेड करायचे 10 महिने. याच्यामध्ये कमीत कमी 5,000 पासून आपण सुरू करू शकता. आपण एक उदाहरण घेऊया, 50,000 उदाहरण घेऊया. पर मंथ 50,000 जर आपण भरले तर आज जो काय 22 कॅरेटचा रेट आहे त्या रेट नुसार 50,000चं गोल्ड त्या ठिकाणी 22 कॅरेटचं जमा होतं. असं प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या रेटनं आपलं गोल्ड 10 महिने जमा होत राहील. 10 महिन्यात जेवढं पण सोनं गोल्ड बुक झालेलं आहे तेवढ्या वजनाचा कोणताही दागिना आपण खरेदी करायचा 10 महिन्यानंतर त्याची जी मेकिंग असेल ती पूर्ण ऑफ होणार आहे. 50,000 हिशोबाने आपल्या एक 4.5 ते 5 तोळे बुक होईल. तर या एवढ्या वजनाला जवळजवळ 90,000 ते 1,20,000 पर्यंत मजुरी लागते, मेकिंग लागते. तर ती मेकिंग पूर्ण ऑफ त्यावेळेला होईल.
अतिशय चांगली योजना ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये कुठंच नाही, ते आपण लॉन्च केलेले आहे आणि आपल्या हस्ते या ठिकाणी आम्हाला आनंद होतो की आपल्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन आज या ठिकाणी झालेलं आहे. सर्व ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. सभी लोगों को मुझे मराठी तो आती नहीं है, तो मैं हिंदी में बात करने की कोशिश करूँगा. मेरा नाम लेफ्टिनेंट राजवीर सिंह है. मैं 33 साल 33 इयर्स सर्विस करने के बाद में 1 नवंबर को रिटायर हुआ हूँ. और सबसे पहले मैं चंदू काका सर्राफ आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आपने आर्मड फोर्सेस फ्लैग डे 76 आर्मड फोर्सेस फ्लैग डे पर इतना अच्छा कार्यक्रम प्रस्तुत किया एंड सभी हमारे नेवी, एयरफोर्स एंड थल सेना के जवानों को याद किया. इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. एंड मैं आशा करता हूँ कि आपका ये चंदू काका सर्राफ जो है दिन दुगनी ज़्यादा चुगनी तरक्की करे एंड ऐसे ही आप देश के जो है फंक्शंस को सेलिब्रेट करते रहें, हमारे बहादुर जवानों को याद करते रहें. थैंक यू सो मच. आज फ्लॅग डे तिन्ही सेनाचा म्हणजे अतूट बंधन आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एक आपल्या छातीला लावून कोणी फौजी चालत राहतो. तर ते फ्लॅग डे साजरा करण्यासाठी चंदू काका सराफने जो पण लिया आहे ती एकदम उत्तम आणि चांगला आहे. कारण असाच फंक्शन सिव्हिल मध्ये जे करत राहतात एक फौजीसाठी बडा स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. तर ह्याच्याबद्दल चंदू काका सराफला थँकफुल करतो. दुसरी गोष्ट चंदू काका सराफ मध्ये जादा जादा मी बघितलं रिटायरमेंट झाल्यानंतर आर्मी पर्सन काय करतो, सोनं घ्यायचं ह्याच्यामध्ये राहतो. तर चंदू काका मध्ये 100% आर्मी पर्सन इथून पुढे आणि येईल आणि जादा घेईल ही मी इच्छा पाळतो. दुसरी गोष्ट चंदू काका सराफने 200 वर्ष झालेली जी आज स्कीम आहे, मी असं समजतो ज्या स्कीम मध्ये जादा सिव्हिलियन प्लस टास्क फोर्स वाले आपले आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स सर्वांनी आलेली स्कीम समजली. त्याच्यानंतर जादा सेव्हिंग करावं आणि त्याचा फायदा उठावा ही मी इच्छितो. दुसरी गोष्ट आपल्या वेळेत वेळ काढून आलेला सर्व साहब लोगों का मैं धन्यवाद करता हूं. और दूसरी गोष्ट की हे ऑर्गनाइज केल्याबद्दल आणि बोलवल्याबद्दल इथून पुढं आणि फंक्शन मोठं व्हावं आणि ही मी इच्छा करतो. आणि या स्टाफचं आणि चंदू काका सराफचं मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.